माणसाला जर 4 हात असते तर किती बरं झालं असतं. चला मी अशी का म्हणते हे पुढे तुम्हाला सांगतेच. आज सकाळी मुलांना अंडा राईस हवा होता नाश्त्यासाठी. ते इथे लागलेले मी अंडा राईस बनवायला. शिवाय त्यांना छोट्याशा भुकेसाठी खायला काहीच नव्हतं. म्हणून म्हटलं नाचणीच्या वड्यासुद्धा कराव्यात. एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, एका साईडला अंडा राईसची तयारी चालू आहे, एका साईडला माझे ड्रायफ्रुट्स किसायचे चालू आहेत. तर अंडा राईस कुकरमध्ये लावून घेतला. आता नाचणीच्या वड्या बनवायला घेते. इकडे तूप टाकून ड्रायफ्रुट्स मी भाजून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घातला, तो सुद्धा भाजून घेतलेला आहे. आणि इथे 1 मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा भाजून घेऊन त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे, साखर टाकून घेतलेली आहे. आणि ह्या नाचणीच्या वड्या खरंच चवीला एवढ्या भारी झाल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या. तुम्ही सुद्धा ह्या नाचणीच्या वड्या नक्की ट्राय करून बघा. तर चला, अशा पद्धतीने ही माझी सगळी तयारी चालू आहे. तोपर्यंत शर्विलच्या शाळेची वेळ झाली. मुलींच्या मैत्रिणी येणार होत्या, त्याच्यामुळे स्टँडवरती गेले. म्हटलं येता येता शर्विलला सुद्धा शाळेत सोडून यावं. त्याला शाळेत सोडलं. येते वेळेस भाजी घेऊन आली आणि आत्ता बाकीची कामं करून घेतली आणि आत्ता दुपारी लागलेली मी केकची ऑर्डर पूर्ण करायला.